मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आनंदी रूममध्ये येते. ती खूप रडत असते. तेव्हा ती म्हणते, बस झालं आता, मी नाही राहू शकत इथे. सगळेजण माझा अपमान करतायत. असं अपमानित जीवन जगण्यापेक्षा इथून गेलेलंच बरं. असा विचार करत असतानाच ती जागेवरून उठणार असते. तितक्यातच सार्थक तेथे येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ती आता सार्थककडे पाहतच राहते. तेव्हा ती जागेवरून उठते आणि बाहेर जायला निघते. तर अहो, तुम्ही कुठे चालला आहात? मी चहा तुमच्यासाठी बनवलाय, तो तरी घ्या. सॉरी, माझं चुकलं. मी तुम्हाला अगोदर विचारायला हवं होतं चहा घेतला की नाही. तुमचा हा माझ्या घरातला पहिला दिवस आहे, सो हा चहा माझ्याकडून तुम्हाला घ्या. हो, मी तुमच्यासाठीच हा बनवला आहे. तेव्हा ती फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. सार्थक पुन्हा पुन्हा तिला म्हणतो, अहो घ्या ना चहा. माझ्या हातचा चहा सहजासहजी कुणाला पटकन मिळत नाही. आता पिऊन पहा आणि मला सांगा चहा कसा झालाय ते. आता आनंदी तो चहा पिऊन पाहते. तर सार्थक विचारतो, कसा झालाय चहा? छान झालाय ना? ती फक्त इशारा करून सांगते की छान झालाय. तर मी खूप छान चहा बनवतो असं सार्थक म्हणतो आणि स्वतः पिऊन पाहतो. तर तो हसतो आणि म्हणतो, अहो मी साखर टाकायचंच विसरलो. खरं तर साखर आरोग्यासाठी चांगली नसते, म्हणूनच मी टाकली नाही. तर आता सार्थक सारखा बोलत असतो. ते पाहून तो आनंदीला म्हणतो की मला वाटलं एवढं बोलल्यानंतर तरी तुमचा मूड ठीक होईल, पण तुमचा मूड काही ठीक होत नाही. तेव्हा आता ती त्याच्याकडे कप देते आणि पाहतच राहते. तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे सुधा म्हणते, काय ग वृंदा, मला असं वाटतंय मी आनंदीबरोबर खरं तर खूप वाईट वागतीये. मलाच वाईट वाटतंय तिच्याबरोबर एवढं वाईट वागताना. आणि आनंदीला या गोष्टीचा जेवढा त्रास होतोय ना तेवढाच मलाही होतोय, कारण माझ्या मनाविरुद्ध तिच्याशी मला वागावं लागते. त्यावरती वृंदा म्हणते, अगं तसं काही नाहीये. त्या मुलीबरोबर चांगलं वागावं अशी ती वागली आहे का? ती आनंदी म्हणजे एक नंबरची खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे. हे सगळं तिचं ठरवून केलेलं प्लॅनिंग आहे, हे मी तुला खात्रीने सांगते. तर आता वृंदा सुधाच्या मनात काही भीही भरवू लागते आणि म्हणते, त्या आनंदीला माहिती आहे तू खूप इमोशनल आहे, तिला लगेच माफ करून टाकशील, मुळे तुला कसं पागळवायचं हे तिला चांगलंच माहीत आहे. त्यासाठी तर हे प्रयत्न ती करतीये आणि तिचं हे आधीपासून प्लॅन असणार आहे. भविष्यात आदर्श सारखा दारू पिऊन सार्थक सुद्धा रडताना आपल्याला दिसेल तर यात तुला नवल नको. तेव्हा हे ऐकता जाता सुधाला धक्का बसतो. आज सुधा म्हणते, नाही, मी माझ्या सार्थकची अशी अवस्था होऊ देणार नाही. त्या आनंदीला कसं घराबाहेर काढायचं हे माझंच मला समजत नाही. आता मी त्याच्याशी जाऊन बोलणारच आहे. तेवढ्यातच शलाका तेथे येते आणि बोलून काही फायदा नाही असं म्हणते, कारण की सार्थक तिच्यासाठी चहा बनवून घेऊन गेला आहे. या आनंदीच्या कचाट्यातून सार्थकला बाहेर काढायलाच पाहिजे असं सुधा म्हणते. दुसरीकडे आनंदी आता बाहेर चाललेली असते. सार्थक विचारतो, तुम्ही कुठे निघालात? तर या घरात मी कुणालाही नकोशी झाली आहे असं आनंदी म्हणते. तर सार्थक म्हणतो, तुम्ही थांबा, हे पहा जे काही घडलं त्यामुळे माझ्या घरचे खूप चिडले आहेत, पण त्यांचा रागही साहजिक आहे. काही दिवस जाऊ द्यात, सगळं काही सुरळीत होईल. आणि तुमच्या आईबाबांची सुद्धा काळजी करू नका, त्यांना सर्व परिस्थितीची मी कल्पना दिली आहे. त्यावरती आनंदी विचारते, काय सर्व परिस्थितीची कल्पना म्हणजे? वरती सार्थक म्हणतो, मी त्यांना सगळं काही सकाळी सांगून टाकलं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना त्यांच्या राहण्याची सोय मी कुठेतरी करतो, तर त्याच ठिकाणी सगळं काही व्यवस्थित आहे की नाही हे पाहायला मी गेलो होतो. तेव्हा त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. तेव्हा आनंदी म्हणते, त्यांना धक्का बसला असेल ना? सार्थक म्हणतो, हो, त्यांना साहजिक आहे, धक्का बसणारच, पण त्यांनी स्वतःला आता सावरलंय. तर सार्थक म्हणतो, त्यांना माहीत आहे मी तुम्हाला वेळ दिलाय, माझ्या बाजूने सगळं काही क्लिअर आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर आनंदी म्हणते, पण मला या घरात नाही राहायचंय, कारण मी या घरातल्यांनाच नकोशी झालीये. मी इथे न राहिलेलंच बरं असं आनंदी रडतच म्हणते. सार्थक म्हणतो, हे मला मान्य आहे, पण तुमचे आई बाबा एक खूप मोठ्या धक्क्यातून आता कुठे कसे बसे बाहेर येत आहेत, तर तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? आता तुम्ही जर आपल्या माणसांबरोबर बोलाल तर तुम्हाला मोकळं वाटेल, बरं वाटेल. तुम्ही अण्णांना कॉल करा. तर आता दुसरीकडे अण्णा आणि घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. पोलीस तेथे येतात आणि म्हणतात, तुमच्या घराला आग लागली नव्हती, कुणीतरी ती लावली होती. हे ऐकता जाता सर्वांना टेन्शन येतं, धक्का देखील बसतो. तर आता मनोज म्हणतो, हे कसं काय? तर आम्हाला तेथे रॉकेलचं कॅन सापडलं, त्यामुळे आम्ही म्हणतोय पुढचा तपास आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावरती मनोज म्हणतो, मला माहिती आहे ही आग कुणी लावली असेल, त्या अंशुमनने लावली असेल, कारण त्याने आनंदीला धमकीच दिली होती आणि तसं सांगितलं सुद्धा होतं, मी तुला सुखाने जगू देणार नाही, तुझ्या घराला आग लावेन.
अण्णा बरोबर आहे ना माझं? तेव्हा अण्णा म्हणतात हो, पण हे असं करून तो कुठे परागंदा झालाय काय माहीत. पोलीस म्हणतात तुम्ही काळजी करू नका, पुढील घटनेचा आम्ही तपास करत आहोत. असं म्हणून पोलीस आता तेथून जात. तेव्हा मनोज म्हणतो आपल्या घराला तर आग लावली आहे आनंदीने, आता सार्थक सरांच्या घराला आग नको लावू म्हणजे झालं. तेव्हा अण्णा खूपच रागात त्याच्याकडे पाहतात. दुसरीकडे सार्थक ऑफिसमध्ये चाललेला असतो. तेवढ्यातच सुद्धा त्याला अडवत म्हणते मला तुझ्याशी बोलायचंय. सार्थक म्हणतो मी करतो नंतर तुला आयफोन. ती म्हणते मला आत्ताच बोलायचंय तुझ्याशी, तू एवढा कधी बदलला रे, आणि हे लग्न वगैरे मला मान्य नाहीये. तेव्हा सार्थक म्हणतो का मान्य नाहीये? जगातील सर्वात चांगली मुलगी ही आनंदी होती ना तुझ्यासाठी, मग अचानक माझ्याशी लग्न केलं म्हणून वाईट झाले का? अगं तू एवढी कधीपासून बदलली आई? आदर्श दादाबरोबर लग्न करणार होती तेव्हा ती चांगली होती, आता माझ्याबरोबर लग्न झालं तर ती वाईट? तिच्या विरोधात एक तरी कारण दे ना मला तू. ती मुलगी खोटारडी आहे, तिने प्लॅन करून हे सगळं काही केलंय असं आता सुधा म्हणते. तिला हवे तेवढे तू पैसे दे, परंतु इथून घालवून टाक तू सार्थक तिला. हा माझ्या बायको विरोधात एक शब्द देखील मी ऐकून घेणार नाही. आतापर्यंत तू माझा एक तरी निर्णय मान्य केला आहेस का? असं सार्थक उलट सुधाला विचारतो. सुधा म्हणते हे बघ सार्थक, हे घर माझं आहे, मी तिला इथे राहू देणार नाही, मी तिला घराबाहेर काढणारच. तेव्हा सार्थक आता एकदम शांत होतो आणि म्हणतो आई तुझं आहे हे घर, बरं ठीक आहे मला आपलं वाटायचं ग, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर आनंदी या घराबाहेर जाणार असेल तर मी पण तिच्यासोबत बाहेरच राहणार. असं म्हणून तो आता तेथून जातो. तर सुधाला धक्का बसतो. तर वृंदा आता तेथे येते आणि लगेच सुधाच्या मनात भरवू लागते की आनंदीने तिच्या प्रेमात एवढं सार्थकला वेडं केलंय ना की तिचंच तो सगळं ऐकतोय. बघ उद्या तो तुला सुद्धा सोडून जायला अजिबात घाबरणार नाहीये. त्यावरती सुधा म्हणते त्या अगोदर मीच तिला घराबाहेर काढणार. तर आता दुसरीकडे आनंदी अण्णांना फोन करते. तेव्हा अण्णा म्हणतात आनंदी बेटा तू का रडतीयेस? त्यावरती आनंदी म्हणते हे सगळं काय होऊन बसलं? अण्णा म्हणतात सार्थक सर इकडे आले होते, त्यांनी आम्हाला सगळी कल्पना दिली आहे. हे बघ काही गोष्टींसाठी वेळ काळ पाहायची नसते आणि आपल्या मनासारख्या गोष्टी काही घडत नाहीत, त्यामुळे तू एवढीही काळजी करू नको. हे बघ नंतर हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. सार्थक सरच तुझ्यासाठी अगदी योग्य आहेत. तर आनंदी म्हणते ठीक आहे अण्णा, मी माझी काळजी घेईन, परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा अण्णा ठीक आहे असं म्हणून आता फोन ठेवतात. दुसरीकडे सार्थक गाडीतून खाली उतरतो तर रेश्मा त्याच्या समोरच उभी असते. कॉंग्रॅट्स असं म्हणते. सार्थक थोडा गडबडतोच. तर तो कशाबद्दल असं विचारतो. तर ती म्हणते तू आनंदी बरोबर लग्न केलंस, खूप लवकर निर्णय घेतला, शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंस. त्यावरती सार्थक म्हणतो काय? रेश्मा म्हणते काही नाही, मी खूप खुश आहे कारण आनंदी आणि तुझं लग्न झालं. आपण दोघे मित्रमैत्रीण आहोत, त्यामुळे तू खुश तर मी खुश, आपली जुनी मैत्री आहे. तेव्हा सार्थक म्हणतो बरं झालं तू मला समजून घेतलं. तर तू इथे काय करतोस असं रेश्मा विचारते. कारण आनंदीचा त्या घरातील पहिला दिवस आहे म्हटल्यावर तूच तिच्याबरोबर राहायला हवं. सार्थक म्हणतो इथे इम्पॉर्टंट मीटिंग होती ना त्यामुळे मी आलोय. तर आता रेश्मा म्हणते मग मी कशाला आहे, मी करते ती मीटिंग अटेंड, तू जा आनंदीकडे आणि जाता जाता तिला काहीतरी गिफ्ट घेऊन जा. तेव्हा सार्थक म्हणतो नाईस आयडिया असं म्हणून तो तिच्याकडून तो फुलांचा बुके घेतो आणि म्हणतो की मी घरी जातो तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतो. असं म्हणून तो आता गाडीत बसतो. सार्थक आता तेथून गेल्यानंतर मनातल्या मनात रेश्मा म्हणू लागते सार्थक तू हे खूप चुकीचं केलं, मला डावललं. आता तू आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घाल, नाही तर तिच्या भांगेमध्ये कुंकू भर, पण तुझी बायको तर मीच होणार आहे आणि त्या आनंदीचा दुसऱ्यांदा डिवोर्स झाला ना तरीही चालेल. असं म्हणून आता ती खूपच चिडते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सार्थक आनंदीसाठी गिफ्ट घेऊन येतो. तेव्हा आनंदी म्हणते या सगळ्याची काय गरज आहे, कारण तुमच्या घरच्यांना मी आवडतच नाही आहे. त्यावरती आता सार्थक म्हणतो मी तुमच्यासाठी सगळ्या जगाशी काय घरच्यांशीही लढू शकतो. आनंदी म्हणते याची काही गरज नाही, कारण आता मी इथून निघून जाणार आहे. आता ती पुढे चाललेली असताना समोर एक गाडी येते आणि जोरात तिला धडकते. आनंदी खाली पडते. तर आनंदीच्या डोक्यातून आता रक्त वाहू लागतं. तर सार्थक तेथे येतो आणि आनंदी असं जोरात ओरडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब